एक महत्त्वाची बातमी आहे। सकाळी 11 वाजता भारतीय लष्कराची एक महत्त्वाची पत्रकार परिषद होणार आहे। पत्रकार परिषदेमध्ये महत्त्वाची माहिती देखील दिली जाणार आहे। युद्धविरामानंतर काल पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं। त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्त्री यांनी पाकिस्तानला कडक इशारा दिला आहे। आणि आता पाहणार आहोत मुंबई त्याचबरोबर पुणे शहरामधील टॉप 9 बातम्या। वरळी ते बेकेसी भुयारी मेट्रोमधून पहिल्याच दिवशी 14,440 प्रवाशांचा प्रवास। अनेकांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं। फोटो आणि रीलसाठी लगबग उडाली। बेस्ट बसच्या भाडेवाढीनंतर प्रवाशांच्या संख्येमध्ये घट, मात्र बेस्टच्या उत्पन्नामध्ये वाढ। बेस्ट बसच्या प्रवासी भाड्यामध्ये शुक्रवारपासून दरवाढ लागू करण्यात आली। कुर्ला स्थानकातील एलिव्हेटेड रेल्वे मार्गिकेचं काम प्रगतीपथावर। चुनाभट्टी ते लोकमान्य टिळक टर्मिनस पर्यंत हार्बर मार्गावर लोकलसाठी एलिव्हेटेड मार्गिका बांधली जाणार। पावसामुळे मुंबईतील हवेच्या गुणवत्तेमध्ये लक्षणीय सुधारणा। मुंबईच्या हवा गुणवत्तेची श्रेणी आता चांगली नोंदली गेली। हवेची गुणवत्ता सुधारल्यानं श्वसनविकार असलेल्या रुग्णांना दिलासा। दादरमधील सिद्धिविनायक मंदिरामध्ये बाहेरच्या नैवेद्यावर आजपासून बंदी। भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाकडून नैवेद्य, नारळ, हार, प्रसादावर बंदी घालण्याचा निर्णय। पुणे उपनगरामध्ये भीषण पाणी टंचाई। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये एप्रिलमध्ये टँकर फेऱ्या 6,000 वाढल्या। पुणे शहरामध्ये कार्यक्रमादरम्यान आकाशामध्ये लेझर लाईट सोडण्यास बंदी। भारत पाकिस्तान तणावामुळे पोलिसांकडून लेझर लाईट शोवर 2 महिने बंदी। आळंदीमध्ये 450 एकर जागेमध्ये ज्ञानपीठाचं काम केलं जाणार। ज्ञानपीठासाठी 701 कोटी रुपयांचा आराखडा तयार झाला। परंपरा, संस्कृती, सनातन विचार रुजवण्याचे काम ज्ञानपीठाच्या माध्यमातून होणार। ऑनलाईन शिक्षक बदल्यांना दिलासा। याचिका निकाली काढण्यानं मार्ग मोकळा। पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संवर्गाच्या जिल्हा अंतर्गत ऑनलाईन बदली प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू होणार।